नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण नामाचा वचन विचार याबद्दल मराठी व्याकरणातील टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की दररोज 9 वाजता रात्री आपला हा व्हिडिओ अपलोड होत असतो, तर तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे सर्वांना व्यवस्थित नोटिफिकेशन भेटत जाईल। चला तर मग सुरुवात करूया आजच्या टॉपिकला। मराठी व्याकरणातील नामाचे विचार। आता मराठी व्याकरणातील नामाचे वचन। आता वचन म्हणजे नेमकं काय हे अगोदर समजून घेऊया। नामाच्या ठिकाणी जी संख्या सूचित केली जाते त्याला आपण वचन म्हणत असतो, जे की एक वचन आणि अनेक वचन अशा रूपात असतं। मराठी भाषेत तर 2च प्रकार पडतात, ज्याला आपण एकवचन आणि अनेक वचन म्हणतो, पण संस्कृत, झेद, अरबी, हिब्रू, ग्रीक, लॅटिन या भाषेत मात्र एकवचन, द्विवचन आणि बहुवचन असे प्रकार पडतात। ही गोष्ट लक्षात ठेवायची, कारण यावरच आयोग फिरून फिरून प्रश्न विचारत असतो। चला तर मग अशाच वचनासंबंधी काही महत्त्वाचे नियम आहेत ते अगोदर आपण अभ्यासूया व नंतर वचनामुळे नामाच्या रूपात कसे बदल होतात ते पाहूया। वचनासंबंधी पहिला नियम आहे की नामाचे 3 प्रकारापैकी फक्त सामान्य नामाचे एकवचन होते। मग तुम्ही म्हणाल विशेष नाम आणि भाववाचक नाम याचे अनेकवचन होत नाही का? तर होत नाही। आणि जर आपण असं केलं, विशेष नाम आणि भाववाचक नामाचं जर अनेकवचन केलं तर त्याचं कार्य हे सामान्य नामाप्रमाणेच होत असतं। जसं की आपण उदाहरणात पाहूया, आमच्या वर्गात 5 पाटील आहेत। आता पाटील हे विशेषण जरी असलं तेव्हा आपण काय केलं, अनेकवचन केलं, 5 पाटील। मग हे काय कार्य करायला आहे, तर सामान्य नामाचं कार्य करत आहे। त्यानंतर दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर शाहीर पराक्रमाचे गोडवे गावे। आता भाववाचक नाम आहे गोडवे, बरोबर। मग त्याचं अनेकवचन केलं आपण, गोड हे भाववाचक नाम, त्याचं अनेकवचन केलं गोडवे, तर हे नाम काय झालं, तर सामान्य नामाचं कार्य करत आहे। त्यानंतर दुसरा नियम असा की विपुलता दाखवण्यासाठी एकवचन सुद्धा यूज होतं, जसं की बरीच मोहरी, प्रचंड पैसा। हा काय झालं, विपुलता दाखवण्याचं म्हणजे खूप जास्त दाखवण्यासाठी सुद्धा एकच वचन यूज झालं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा तिसरा निर्णय म्हणजे आयोगाचा आवडता नियम म्हणजे आदरार्थी अनेकवचन किंवा बहुवचन। यावर आयोग नेहमी प्रश्न विचारत असतो। पहिला आहे गुरुजी वर्गात आले। गुरुजी किती आहेत? 1। आणि आले हे क्रियापद कसं आहे? बहुवचनी आहे। मग आपण एका गुरुजीसाठी आले हे बहुवचनी क्रियापद वापरलं, म्हणून इथे काय झालं, तर आदरार्थी अनेकवचन झालं। त्यानंतर दुसरं आपण उदाहरण पाहूया, प्रधानमंत्री उद्या नांदेडला येणार आहेत। तर प्रधानमंत्री कुठे येणार आहेत? नांदेडला। किती आहेत प्रधानमंत्री? एकच ना। मग ते नांदेडला येणार आहेत। येणार आहेत हे काय झालं, बहुवचनी क्रियापद झालं। पण आपण हे कशासाठी वापरतो की आदरानं वापरतो, पंतप्रधानाबद्दल जो आपला आदर आहे त्यामुळं आपण हे बहुवचनी क्रियापद वापरतो। म्हणून या दोन्ही वाक्यांना किंवा अशा प्रकारचे जे कोणते वाक्य येतील त्यांना काय होणार, आदरार्थी अनेकवचन वापरले जाणार आहे। त्यानंतर तिसरा नियम म्हणजे सलगी किंवा जवळीकता म्हणता येईल आपल्याला सलगी या शब्दाऐवजी, कारण आपण जवळीकता शब्द जास्त ओळखतो। जवळीकता दाखवण्यासाठी एकवचन वापरलं जातं। आपण आईचा काय आदर करतो, बरोबर। पण आपण असं म्हणतो का, आई साहेब आम्हास भूक लागली आणि जेवायला वाढा, असं म्हणतो का? नाही। आई म्हणील
कुठल्या कुत्र्यानं चावलंय रे तुला, तू असं बोलायलास? मग आपण आईला असं म्हणतो, अगं आई जेवायला दे ना, म्हणतो ना. हे काय झालं, सलगता किंवा जवळीकता दाखवण्यासाठी आपण आईला एकवचनी बोलतो. जसं की अगं काकू त्या ताईला चिकू दे बरं, असं म्हणतो ना, त्याचप्रमाणे. त्यानंतरचा नियम आहे आदरदर्शक शब्द. आता काही आदरदर्शक शब्द स्त्रीलिंगी आहेत आणि काही पुल्लिंगी आहे. जसं की आपण एखादा जास्त शास्त्र अस्त्र अभ्यास करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतो, शास्त्री. आणि वडिलांच्या नावापुढे आपण राव लावत असतो, पंत, आचार्य, बुवा, भटजी, शेठ, शेठजी, भाई, जी, साहेब. हे शब्द आपण कशासाठी वापरतो, आदर दर्शविण्यासाठी वापरतो. पण ही सर्व शब्द कसे आहेत, पुल्लिंगी आहेत. मग स्त्रीलिंगी शब्द कुठले, तर ताई, बाई, काकू, काकी, जीजी, अक्का, आई, जी, साहेब हे स्त्रीलिंगी सुद्धा शब्द आहेत ज्याच्यातून आपण आदर व्यक्त करतो. त्यानंतर असे काही शब्द आहेत जे नेहमी एकवचनी असतात, ज्यामध्ये आपण संख्या विशेषण यामध्ये सांगू शकता की जोडी, जोडपी, त्रिकूट, आठवडा, पंचक, डझन, शतक, सहस्त्र, लक्ष, कोटी, शतसहस्त्र ही शब्द संख्या विशेषण आहेत, पण ही नेहमी एकवचनी आहेत. त्याचबरोबर काही समूहवाचक शब्दसुद्धा एकवचनी असतात, जसं की ढीग, राज, जमाव, समिती, थवा, शहर, मंडळ, सैन्य, जुडगा, वर्ग, गाव, पंचायत, लष्कर, सभा. ही काय झाली, समूहवाचक आहेत, पण ही एकवचनी शब्द आहेत. त्याचबरोबर आता आपण पदार्थवाचक शब्दसुद्धा एकवचनी आहेत, जसं की दूध, दही, लोणी, पाणी, तूप, तेल, भात, श्रीखंड. ही काय झाली, पदार्थवाचक झाली, पण ती नेहमी एकवचनी असतात. त्यानंतरचा नियम सांगतो आपल्याला की काही शब्द नेहमी अनेकवचनी असतात. आता नेहमी एकवचनी असणारे शब्द पाहिले आणि आता नेहमी अनेकवचनी असणारे शब्द पाहूया. जसं की क्लेश, शहारे, गप्पा, पेढे, डोवाळे, हाल, आठवडे, चिपळ्या, कांजिण्या, रोमांच, लोक. ही काय झाली, नेहमी अनेकवचनी राहणारी शब्द झाली. त्याचबरोबर आपण धान्याला सुद्धा अनेक वचनाने बोलत असतो, जसं की धने, दाणे, मोहऱ्या, मेथ्या, चवळ्या, असं आपण अनेक वचन बोलत असतो. त्याचबरोबर धान्याचं एकवचनी नाव कुठलं आहे असं जर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला तर तो आहे ज्वारी आणि बाजरी. ही दोन नावे काय आहेत, तर धान्याची नावे असून सुद्धा एकवचनी आहेत. आणि धान्याची नावे नेहमी किंवा शक्यतो कशी असतात, तर अनेकवचनी असतात. आता आपण मराठी व्याकरणातील जे काही वचनामुळे नामाच्या रूपात बदल होतात ते पाहूया, ज्यामध्ये आपण पहिले पाहूया पुल्लिंगी नामाचे अनेकवचन. तर पुल्लिंगी नामाचे अनेकवचन पाहत असताना दोन महत्त्वाचे नियम लक्षात ठेवायचे, जसं की अकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन हे एकारांत होत असते, जसं की फेटा, फेटे, बोका, बोके, तवा, तवे, आत्मा, आत्मे. हे काय झाले, आकारांत शब्द झाले एकवचनामध्ये आणि त्यांचं एकारांत उच्चार झाला अनेक वचनामध्ये. त्यानंतर दुसरा नियम आहे पुल्लिंगी नामाचा अनेक वचनात रूपांतरित होत असताना आकारांताशिवाय इतर जे काही पुल्लिंगी नामाचे रूपे असतात ती दोन्ही वचनात सारखीच असतात. म्हणजे काय आपल्याला म्हणायचं आहे की अ, इ, उ, ओ हे एक वचनातही तसेच असतात आणि अनेक वचनातही अ, इ, उ, ओ असंच होत असतात. जसं की देव, देव, उंदीर, उंदीर, फोटो, फोटो, गहू, गहू, कवी, कवी, देव, देश, देश. ही काय झाले, तसेच झाले. पण जसं की मी तुम्हाला पहिला नियम सांगितला की आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होतं, पण या नियमाला सुद्धा काही अपवाद शब्द आहेत, जसं की मामा, बाबा, काका, नाना, दादा, आजोबा, अण्णा, आप्पा, चहा. ही काय झाली, ही पुल्लिंगी नामाच्या आकारांत शब्दाची
एकारांत रूपाची अपवाद नामे आपल्याला असं म्हणता येईल. इथे संपलं आपलं पुल्लिंगी नामाच्या अनेक वचनाचे 2 नियम. यानंतर आपण स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन पाहूया, ज्यामध्ये एक वचन अ असेल तर अनेक वचन आ होतं. जसं की माळा हे अनेक वचन आहे तर एक वचन माळ आहे. वेळ हे एक वचन आहे तर वेळा हे अनेक वचन आहे. त्यानंतर जर एक वचन अ असेल तर अनेक वचन ई मध्ये रूपांतरित होत असतं. जसं की घोरपड घोरपडी, बहीण बहिणी. पण काही वेळा अचा ई होत असताना यचा लोप होतो. जसं की गाय गाय य असतो तेव्हा ई होत असताना काय होतं तर गाय ई होतं. सोय सोयी म्हणजे काय झाला इथे यचा लोप झाला. त्यानंतर अचा काही वेळेस आ आणि ई असा सुद्धा अनेक वचनामध्ये रूपांतर होत असतो. म्हणजे वागणूक वागणुका किंवा वागणुकी असं दोन्हीही आपण म्हणू शकतो. मशाल मशाली, तलवार तलवारी याप्रमाणे. त्यानंतर दुसरा नियम आहे, एक वचन आ असेल तर अनेक वचन आच असते. जसं की भाषा भाषा, सभा सभा. त्यानंतर एक वचन ई असेल आणि अनेक वचन होताना या असं होत असतं. जसं की नदी नद्या, समयी समया. याला पण काही अपवाद आहेत. जसं की भक्ती गती, लोणी देवी, दासी, दृष्टी. हे काय झाले ईचा या होत असताना काही शब्दांचा अपवाद आहेत. त्यानंतर आपण काही शब्द छोट्या ईचे मोठ्या ई मध्ये रूपांतरित होतात. एक वचन अगर छोट्या ईचा असेल तर अनेक वचन होत असताना मोठा ई होतो. जसं की प्रीती. प्रीतीमध्ये जे सुरुवातीची वेलांटी आहे छोटी वेलांटी ती अनेक वचनामध्ये जात असताना मोठी वेलांटी होत असते. नीती नीतीची तीची जी छोटी वेलांटी आहे ती अनेक वचनामध्ये जात असताना मोठी ती होते. त्यानंतर ऊचा वा होतो. पण त्या शब्दांना सुद्धा काही अपवाद आहेत. जसं की वाळू वस्तू बाजू ह्या काय होतात जशाच्या तशाच राहतात. म्हणजे ते अपवादी शब्द आहेत. अपवादी शब्द नेहमी लक्षात ठेवा, कारण त्यावर जास्तीत जास्त अयोग प्रश्न विचारत असतात. मग ऊचा वा कसा होतो जा ऊ, त्याचं काय होणार जावा. डोक्यातील ऊ तिचं काय होणार अनेक वचन ऊ वा. त्यानंतर काही संस्कृत शब्द असतात ज्यांचा ऊ हा मोठ्या ऊ मध्ये रूपांतरित होतो. ते शब्द आपण मराठीत संस्कृतमधून घेतलेले आहेत. जसं की धेनू. धेनूचा छोटा उकार हा अनेक वचनामध्ये जात असताना मोठा उकार होतो. त्यानंतर रज्जू रज्जू असं. त्याचबरोबर ओचा आ होतो. आता सांगायचं झालं तर सगळ्यात जवळीकचा विषय म्हणजे बायको. बायको हे ओ येतं शेवटी आणि ओचा आ होतं. मग अनेक बायका एकत्र आले तेव्हा आपण काय म्हणतो बायका. त्यानंतर दुसरा नियम आहे येचा आ होतो. आते आता. आपण आते वापरतो का नाही आता वापरतो. त्याचप्रमाणे एचा आ होतो. जसं की पे पया याप्रमाणे. ही तर झाली स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने. यानंतर आपण अभ्यासूया नपुंसकलिंगी नामाची अनेक वचने. नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचनं होत असताना अचा ये होतो. जसं की घर घरे, फूल फुले. त्याचबरोबर दुसरा नियम आहे ईचा ए किंवा ए होतो. जर एकवचनी मोती असेल तर मोते किंवा मोते याप्रमाणे सुद्धा आपण लिहू शकतो. मिरी किंवा मिरे मिऱ्या याप्रमाणे सुद्धा अनेक वचन लिहित असतो. मग या शब्दांना सुद्धा काही अपवाद आहेत ईचा ए किंवा ए होत असताना. जसं की अपवादित शब्द पाहायला जाल तर पाणी दही लोणी चिंचवणी ताकवणी अस्ती हे शब्द काय आहेत अपवादित शब्द आहेत. ईचा ए किंवा ए
होत नाही. हे तसेच शब्द राहतात एकवचन आणि अनेक वचन या रूपामध्ये. त्यानंतर ऊचा किंवा छोट्या ऊचा ए होत असतो. वासरू, वासरे, पाखरू, पाखरे. त्यानंतर पुढचा नियम आहे ऊ आणि ऊचा वे सुद्धा होत असतो. जसं की गळू, गळवे, अळू, अळवे. आणि एचा ई होत असतो. जसं की तळे, तळी, रताळे, रताळी. आणि ह्या शब्दांना सुद्धा काही अपवादी शब्द आहेत जसं की सोने, तांबे, शिशे आणि रुपे. इथे आपले नामाचे अनेक वचनाचे शॉर्टमध्ये सर्व रूपे किंवा सर्व नियम संपलेले आहेत. ही नियम अशीच्या अशी पाठ करायची म्हणजे परीक्षेत येणारे एकही प्रश्न तुमचे चुकणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.